फणसाची भाजी दाखवणार आहे। बघा मी फणस घेतलेला आहे, एवढं फणस आहे। आता याला कट कसं करायचं, हाताला तेल लावून घ्यायचं। असं मी तेल लावलेलं आहे हाताला, आणि चाकूला पण थोडंसं तेल लावायचं, त्याच्या खालती पण तेल लावून घ्यायचं आणि याला कट करायचं। या पद्धतीनं कट करायचं। हे मी असं फणसासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि हे फणस माझं कापून झालेलं आहे। असं पाणी ठेवलं आणि मी कुकरचा डबा असा पातेल्यामध्ये ठेवणार आहे, वरती एक झाकण झाकणार आहे। त्याला 10 मिनिटं फक्त ठेवणार आहे। 10 मिनिटाच्या नंतर मग भाजी बनवणार आहे। हे असं झाकून ठेवते। हे वाटण बनवलेलं आहे फणसाच्या भाजीसाठी। ओलं खोबरं आहे, कांदा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची, एक टमॅटो पण टाकलेलं आहे, अख्खा मसाला पण आहे ह्याच्यामध्ये। फणस ठेवून बघा 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत माझे। हे असं झालेलं आहे। तेल टाकते, तेल गरम झालं मी 5 पुरण टाकते थोडंसं। हे वाटण टाकते, वाटणला भाजून घेणार आहे आता तेलामध्ये। हळद टाकते थोडी, चिकन मसाला आहे, पावडर, जिरा पावडर, मीठ टाकते, 1 चम्मच टाकते। गॅस फास्ट करून याला भाजते। हा गरम मसाला आहे, 1 चम्मच गरम मसाला टाकते थोडं। हे बघा वाटण माझं भाजून झालेलं आहे, वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे। आता मी टाकते, आता मला जेवढं हवं आहे तेवढं। हे 1 ग्लास पाणी टाकते। आता हे फणस टाकणार आहे आणि फणसाला मस्त 10 ते 15-20 मिनिटं शिजू देणार आहे।